तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात? प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग, एक नवं ज्ञान, एक नवा विचार. याच जगाची, याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज. आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर. तुम्ही स्वतःला कमी लेखताय का? आपण अनेकदा असं म्हणतो, माझ्यात काही खास नाही, मी इतरांसारखा नाही, माझ्याकडून हे होणार नाही. हे शब्द आपण कोणाला सांगत नाही. ते आपल्याच आत हळू आवाजात दररोज ऐकू येतात. आणि हाच सगळ्यात धोकादायक आवाज असतो, आपला स्वतःचा. कारण जग तुमच्याबद्दल जेवढं बोलतं, त्यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल खूप जास्त बोलत असता. यू आर अ बॅड ॲस. हे पुस्तक एक साधी पण अस्वस्थ करणारी गोष्ट सांगतं. तुमचं आयुष्य इतरांमुळे अडत नाही, ते बहुतेक वेळा तुमच्या स्वतःच्या विचारांमुळे अडतं. आपण सगळेच काही प्रमाणात स्वतःला कमी लेखतो. कोणी जास्त बोलून, कोणी गप्प राहून, कोणी स्वतःला इतरांशी सतत तुलना करून, कोणी मी पुरेसा नाही असं स्वतःलाच पटवून देऊन. पण प्रश्न असा आहे, तुम्ही स्वतःला कधीपासून कमी समजू लागलात? कोणी तुम्हाला सांगितलं म्हणून? की तुम्हीच ते मान्य केलं म्हणून? लहानपणापासून आपण ऐकत आलो, जास्त उडू नकोस, स्वप्न मोठी घेऊ नकोस, आपल्यासारख्या लोकांना हे शोभत नाही. आणि हळूहळू ही वाक्य आपल्या डोक्यात घर करून बसतात. मग आपण स्वतःचं आयुष्य सुरक्षित चौकटीत ठेवतो. मोठं विचारायची हिंमत नाही, मोठं पाऊल टाकायची हिंमत नाही, मोठं काही मागायची हिंमत नाही. कारण आतून एक आवाज म्हणत असतो, तू कोण आहेस? तुझी लायकी काय? हा आवाज खरं बोलत नाही. तो फक्त जुनी भीती पुन्हा पुन्हा वाजवत असतो. यू आर अ बॅड ॲस म्हणतं, तुम्ही जसे आहात ते पुरेसे आहात. हे ऐकायला सोपं वाटतं, पण मान्य करायला सगळ्यात कठीण. कारण आपण स्वतःला कमी लेखण्यात खूप सरावलेले असतो. आपण असं समजतो, जर मी स्वतःला कमी ठेवलं तर लोक मला स्वीकारतील. जर मी जास्त अपेक्षा ठेवल्या नाहीत तर अपयश दुखावणार नाही. पण सत्य उलटं असतं. तुम्ही स्वतःला जितकं कमी ठेवाल, जग तुम्हाला तितकंच कमी देईल. कारण जग तुमच्यावर विश्वास ठेवण्याआधी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलेला असावा लागतो. आत्मविश्वास ओरडून दाखवायचा नसतो, तो शांत असतो, ठाम असतो आणि आतून येतो. आणि हा आत्मविश्वास एक दिवसात तयार होत नाही. तो तयार होतो तुम्ही स्वतःशी कसं बोलता यावर. जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा तुम्ही स्वतःला काय म्हणता? मी मूर्ख आहे की मी शिकतोय? जेव्हा काही जमत नाही तेव्हा तुम्ही काय ठरवता? माझ्यात क्षमता नाही की मला अजून सराव हवा? हे छोटे फरक हळूहळू मोठं आयुष्य घडवतात. यू आर अ बॅड ॲस एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करतो. स्वतःवर विश्वास ठेवणं अहंकार नाही, तो स्वसन्मान आहे. स्वतःला कमी लेखणं नम्रता नाही, तो आत्मअविश्वास आहे. आपण अनेकदा चुकीची नम्रता बाळगतो. आपण म्हणतो, मी काहीच नाही. पण हे बोलून आपण स्वतःच्याच ताकदीचा अपमान करतो. तुम्ही इथे आहात हेच दाखवतं की तुम्ही काहीतरी आहात. तुम्ही शिकता, विचार करता, स्वतःला समजून घ्यायचा प्रयत्न करता. हे सगळं कमकुवत माणूस करत नाही. पण आपली समस्या अशी आहे, आपण क्षमता ओळखतो पण परवानगी देत नाही. आपण म्हणतो हो माझ्यात आहे पण, आणि हा पण सगळं थांबवतो. पण लोक काय म्हणतील? पण अपयश आलं तर? पण मी चुकलो तर? हा पण भीतीतून येतो. आणि भीती तथ्य नसते, ती फक्त कल्पना असते. यू आर अ बॅड ॲस आपल्याला आठवण करून देतो, तुम्ही भीती असतानाही पाऊल टाकू शकता. धाडस म्हणजे भीती नसणं नाही, धाडस म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. तुम्हाला परिपूर्ण व्हायची गरज नाही, तुम्हाला फक्त सुरुवात करायची आहे. कारण स्वतःवरचा विश्वास कृतीतून वाढतो, विचार करून नाही. आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही याचं एक मोठं कारण आहे, आपण स्वतःशी खूप कठोरपणे बोलतो. जग तुमच्यावर जेवढी टीका करत नाही, त्यापेक्षा तुमचा आतला आवाज खूप जास्त निर्दयी असतो. तो म्हणतो, हे तुझ्यासाठी नाही, तू उशिरा सुरू केलंस, इतर लोक जास्त हुशार आहेत, तुझ्याकडे जे आहे ते पुरेसं नाही. हा आवाज तथ्य सांगत नाही, तो फक्त जुनी अनुभव, जुनी अपयश आणि जुनी भीती पुन्हा पुन्हा वाजवत असतो. यू आर अ बॅड ॲस आपल्याला इथे थांबवतो,
आणि विचारायला लावतो. जर हा आवाज तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचा असता तर तुम्ही तो ऐकून घेतला असता का? नाही. मग स्वतःसाठी तो का स्वीकारता? स्वतःशी बोलण्याची भाषा बदलणं हे आत्मविश्वासाचं पहिलं पाऊल आहे. हे पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स ओरडून सांगणं नाही, हे फक्त स्वतःशी प्रामाणिक बोलणं आहे. मी सगळंच जाणतो असं म्हणायची गरज नाही. मी शिकतोय हे पुरेसं आहे. मी कधीच चुकत नाही असं म्हणायचं नाही. मी चुकलो पण मी थांबत नाही हे म्हणायचंय. हा बदल लहान वाटतो, पण हळूहळू हा बदल तुमचं आयुष्य वेगळ्या दिशेने नेतो. आपण आत्मविश्वास कुठे शोधतो? लोकांच्या टाळ्यांमध्ये, प्रशंसांमध्ये, मान्यतेमध्ये. पण ते सगळं बाहेरचे, आणि बाहेरची गोष्ट कधीच स्थिर नसते. आज लोक कौतुक करतील, उद्या दुर्लक्ष करतील. मग तुमचा आत्मविश्वास दररोज बदलणार का? यू आर अ बॅड ॲस एक स्पष्ट गोष्ट सांगतो. खरा आत्मविश्वास आतून येतो आणि तो कृतीतून वाढतो. फक्त विचार करून आत्मविश्वास येत नाही, फक्त वाचून आत्मविश्वास येत नाही. तो येतो जेव्हा तुम्ही भीती असतानाही एक छोटं पाऊल टाकता. पहिल्यांदा इम्परफेक्ट, पहिल्यांदा गोंधळलेलं, पहिल्यांदा थोडंसं घाबरलेलं, पण तरीही पाऊल टाकलेलं. आणि मग तुमचं मन एक नवीन गोष्ट शिकतं. मी करू शकतो. हा विश्वास कोणी देत नाही, तो स्वतःच तयार होतो. आपण अनेकदा तुलना करत बसतो, त्याच्याशी, तिच्याशी, त्यांच्या यशाशी, आणि मग म्हणतो मी मागे आहे. पण सत्य असं आहे, तुम्ही कोणाशीही एकाच रेषेत धावत नाही. तुमची सुरुवात वेगळी आहे, तुमची परिस्थिती वेगळी आहे, तुमचा वेग वेगळा आहे. मग तुलना का करायची? तुलना प्रेरणा देत नाही, ती आत्मविश्वास हळूहळू कुरतडते. यू आर अ बॅड ॲस आपल्याला आठवण करून देतो. तुमचं काम इतरांसारखं होणं नाही, तुमचं काम स्वतःसारखं होणं आहे. तुमचं यश कोणाच्या यशाचं कॉपी नसणार आहे. ते वेगळं असेल, शांत असेल, कदाचित हळू असेल, पण ते तुमचं असेल आणि म्हणूनच त्याला किंमत असेल. आणखी एक मोठी अडचण, आपण पैसा, यश आणि स्वतःची किंमत एकत्र गोंधळून टाकतो. आपण समजतो जास्त पैसा बरोबर जास्त किंमत, मोठं यश बरोबर मी योग्य आहे. पण हे खरं नाही. पैसा तुमची किंमत ठरवत नाही, यश तुमचं अस्तित्व सिद्ध करत नाही. यू आर अ बॅड ॲस म्हणतो तुम्ही आधीच पुरेसे आहात. यश हे फक्त विस्तार आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला आधीच कमी समजता तेव्हा यश आलं तरी मन भरत नाही. आणि जेव्हा तुम्ही आधीच स्वतःला स्वीकारता तेव्हा साधं यशही समाधान देतं. स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे आळशी होणं नाही, ते जबाबदारी टाळणं नाही, ते उलट आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही कृती घेता. तुम्ही थांबत नाही, तुम्ही टाळाटाळ करत नाही, तुम्ही स्वतःला कारणं देत बसत नाही. कारण आतून एक शांत खात्री असते, मी शिकेन, मी सुधारेन, मी पुन्हा प्रयत्न करेन. आणि ही खात्री कुठूनही उधार घेतलेली नसते, ती तुमच्याच अनुभवातून तयार झालेली असते. हा व्हिडिओ तुम्हाला कोणी दुसरं बनायला सांगत नाही, तो फक्त एक गोष्ट आठवण करून देतो, तुम्ही आधीच पुरेसे आहात. स्वतःवर विश्वास ठेवणं ही एक सवय आहे, ती रोज छोट्या कृतीतून तयार होते. आज मोठं काही करायची गरज नाही, फक्त एक छोटं पाऊल टाका आणि स्वतःशी थोडं सौम्य व्हा. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला कमी लेखणं थांबवता त्या दिवशी आयुष्य वेगळं दिसायला लागतं. ज्ञानाची मैत्री, विचारांचा संगम, हितगुज पुस्तकांशी,